आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा जय असो। नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। आत्ता आपण निघालो आहोत पाचगणी येथून प्रतापगडच्या दिशेने। तर प्रतापगडच्या दिशेने जाताना पाचगणीहून पहिला आपल्याला महाबळेश्वरच्या मॅप्रो या कंपनीच्या एरियातून जावं लागतं। मॅप्रो एरियातून जाताना तिथे बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं, पाऊस पण बऱ्यापैकी चांगला पडत होता, त्याच्यामुळे आपण हळूहळू या दिशेने निघालो। जातात आपल्या वाट्यामध्ये खूप सारे धबधबे आणि मोठ्या स्वरूपाचे धबधबे आपल्याला पाहायला दिसले। त्याचे दृश्य आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये। तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण प्रतापगडच्या पायथ्याशी नक्की चाललो आहे तरी का? एवढ्या पावसामध्ये आपण ट्रेक तर नाही करू शकत, कारण की आपल्याला त्याच दिवशी संध्याकाळी रिटर्न व्हायचं आहे। तर आत्ता वेळ झाली होती 2 वाजता प्रतापगड सर करून 4 वाजता किंवा 5 वाजता खाली येऊन पावसाळ्यामध्ये तरी ते शक्य नाही। त्यामुळं आपण प्रतापगडच्या पायथ्याला आज शिवकालीन खेडेगाव हे पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर नक्की शिवकालीन खेडेगाव म्हणजे काय? तर शिवकालीन खेडेगाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे 12 बलुतेदार होते ते कशा पद्धतीने आपले जीवन जगायचे याबद्दल आपल्याला पुतळ्यांच्या स्वरूपात त्याबद्दलची एक छोटीशी झलक आपल्याला या खेडेगावामध्ये मिळते। पण दुर्दैव असं की जे 12 बलुतेदारच्या बद्दल आपल्याला आता माहिती आपण घेणार आहोत की किंवा त्यांच्या काळामध्ये कशा प्रकारचे जीवन जगायचे हे फक्त आता एक चित्रीकरण किंवा पुतळ्याच्या माध्यमातून आपल्याला दिसते, परंतु आपले पूर्वज ते सगळं जगलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या पूर्वांनी अनुभवलेली आहे। पण आपलं दुर्दैव असं की आपल्याला ते अनुभवता येणार नाही। टेक्नॉलॉजीच्या ओघामध्ये आपण ते सर्व मागे सोडत आलो आहे, या गोष्टीचा खंत आहे। आणि आता आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले शिवकालीन खेडेगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। पुढील माहिती आपल्याला आपले तिथे असलेले जे आपण गाईड बुक केले आहेत ते दादा आपल्याला देतील। श्रोते हो, आज आपण इथे जमलेलो आहोत प्रतापगडाच्या माहित्यापाशी। ते आहे शिवकालीन खेडेगाव, जिथे की शिवकालीनच्या काळात जसं लोक राहत होते त्यांचं राहणीमान इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेत। ही एक छोटीशी प्रयत्न आहे। तर चला आज भेटूया की आतमध्ये कसं कसं आहे, कसं कसं नाही। आता तुम्ही माझ्या डोक्यावर पाहता हे पावसापासून संरक्षण होण्यासाठी आहे आणि शिवकालीनच आहे। वाटत असेल नवीन नाही आहे, पण जुना टेक्नॉलॉजी आहे। ठीक आहे, थँक्यू। शिवकालीन खेडेगाव प्रतापगडच्या पायथ्याशी असलेले शिवकालीन खेडेगाव म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 16व्या शतकातील गाव कसं होतं ते पूर्ण इथे आपल्याला बघायला मिळतं। त्यावेळची लोक कशी राहायची, त्यावेळची संस्कृती काय होती हे आपल्याला बघायला मिळतं। हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। एका व्यक्तीने पूर्ण 2 करोड रुपये खर्च करून हे आपली संस्कृतीचे जतन केलेलं आहे। 5-6 वर्ष झालं काम चालू होतं, आता 7-8 वर्ष झाले हे ओपन झालेलं आहे। म्हणजे येणारी जी पिढी आहे त्यांच्यासाठी आपली संस्कृती कशी होती त्याच्यासाठी हे जतन केलेलं आहे शिवकालीन खेडेगाव आहे। तर घरामध्ये लागणारे दगडी खलबत्ते, जाते पाटे, वरवंटे हे तयार करून द्यायचे। तर त्यांच्या पुढ्यामध्ये जो गोल दगड आहे तर त्या तोफेचा गोळा तयार करून द्यायचे, दगडी तोफ गोळे। तर पूर्वी कसा तोफेचा 2 प्रकारचा गोळा वापरायचे, लोखंडाचा आणि दगडाचा। जो गोळा लोखंडाचा असतो दगडाचा दरवाजा किंवा भिंत फोडायला, आणि जो दगडाचा असतो तो लोकांना फेकायला। तर याचा उपयोग कसा छेड्याची बंदूक असते का ठासणीची, तसा आधी तोफेत बारूद ठसला जातं, पाठवून दगड टाकायचा। म्हणजे हा दगड पडला की त्याचा स्फोट होतो, नंतर मग बारीक तुकडे लोकांना लागतात। तिथे एक मचान आहे, मचावरून उंचावरून गावावर लक्षात ठेवण्यासाठी मचान आहे। तुम्ही संपूर्ण प्रतापगड किल्ला दिसतो आणि पूर्ण जावलीचं खोरं दिसतं, पण आता धुकं आहे त्याच्यामुळे काय दिसणार नाही। तरी तुम्ही बघून यावरून जावलीचं खोरं म्हणजे या जागेला जावलीचं खोरं नाव होतं। जावली चालू वाटून दिली, त्याच्यानुसार कास्ट पडले।
तर सुतारांचं काम हे लाकडाची तयार करणार आहे. हे महाराजांना लाकडाच्या बोटी तयार करून द्यायचे. जे पाण्यात गडकिल्ले त्या किल्ल्यांपर्यंत दारू गोळा न्यायचं म्हणलं तर लाकडाच्या बोटी मोठमोठी जहाज हे तयार करून देण्याचे काम करायचे. आणि सामान्य लोकांना शेतीसाठी लागणारे अवजारे नांगर गोकर किंवा बैलगाडीची ट्रॅक्टर हे लोक तयार करून देण्याचे काम करायचे. आता आपल्याला खाली जायचे. विली मारून नको विली नाही टॉपी. तर सगळ्या लोकांना माहिती असतं कुठून कसं जायचं. हे महाराजांना वाट शोधून देण्याचे काम करायचे. महाराष्ट्राची संस्कृती वासुदेव आणि इकडे मंदिर आहे. आपण कोणत्याही खेड्यामध्ये गेलो तरी मंदिर असतं बघा. बुद्ध रुक्मिणीचं मंदिर आहे. हे लोहारांचं घर आहे. हे महाराजांना सगळे शस्त्र तयार करून द्यायचे. भाला कुऱ्हाड कोयता फरशी. तो मागचा लेदरचा भात आहे बघा आवाजण्यासाठी. म्हणजे लोखंड तापून ऐरणीवर घाव देऊन आकार द्यायचा. हे कावडीने पाणी भरतात कावड. हे बुरुड आहे. हे बुरुड म्हणजे बांबूची वस्तू तयार करणार आहे. तुपा कंदी डाळ हे तयार करण्यासाठी गावचा पार आहे. म्हणजे की त्यावेळेस गावातील लोकांचं काम झालं की गप्पा मारण्यासाठी अशी. म्हणजे की त्या काळचं बिनपैशाचं व्हॉट्सअप आहे. गावात काय जर झालं तर काय कुणाला समस्या असलं तर पारावर त्याचं समाधान मिळायला जायचं. इकडे चांबारांचं घर आहे. चप्पल शिवणार आहे. तर हे चप्पल पण शिवायचे. आणि काय करायचे घोड्याच्या पाठीवरचे जीन असतं फुगीर ते तयार करून द्यायचे. किंवा कासवाच्या पाठीवर जे कवच असतं बघा त्या कवचापासून ढाली तयार करून द्यायची. पाण्यासाठी आता आपण बॉटलचा यूज करतो. तर पूर्वी काय करायचे वन साईड बॅग म्हणजे की लेदरची पिशवी त्याला पखाल म्हटलं जातं. ते चांभार तयार करून देण्याचे काम करायचे. म्हणजे महाराजांनी प्रत्येक लोकांकडून काही ना काहीतरी मदत करून या स्वराज्याची स्थापना केलेली आहे. आपले मावळे सगळे महाराजांनी अशाच खेडेगावातून जमा करून 18 पगड महाराजांच्या सैन्यात फौज होती. तर महाराजांनी भेदभाव केला नव्हता की तू ह्या जातीचा तू ह्या जातीचा. असं महाराजांनी हे स्वराज्याची स्थापन केली. आता खेडेगावातून लोक जमा करून कुंभार आहेत. कुंभार मातीची भांडी नळीची कौलं बनवणारे. आणि त्या साईडला खासदार आहेत बांगड्या भरणारे. आता हा बघा हा झाला पूर्ण गाव 12 बलुतेदारांचा गाव. आता गावावर नियंत्रण ठेवण्यासाठी असतो तो पाटील सरपंच म्हणतो ना आपण. तर तो वर त्यांचा वाडा आहे पाटलांचा वाडा. गावाचे सगळ्यात श्रीमंत माणूस. चला गोऱ्यावर बसायचं असेल तर बसा. मैं इधर रुकूंगा इसके साथ. उतरणार पण नाही आपल्याला. राजमध्ये किचन आहे. तांब्याची सगळी भांडी आहेत पूर्वीच्या काळात. भांड्यांची उतरण म्हणजे एकावर एक भांडी असली की उतरण म्हणतात. हे कोणाडे उजेडासाठी दिवापंथी पेटवून ठेवायची. आणि ही रवी बघा केवढी मोठी आहे ताक बनवण्यासाठी. हां ताक पाटलांसोबत चव्हाण बसला. बघा हा संपूर्ण प्रतापगड किल्ला आहे. पूर्वी ह्या किल्ल्याला नाव होतं जावलीचा किल्ला. कारण हा जो प्रदेश येतो तो जावलीमध्ये येतो. जेव्हा महाराजांनी 1659ला अफजल खानाचा वध केला तेव्हा विजय झाला म्हणजे की प्रताप मिळाला. तेव्हा किल्ल्याचं नाव प्रतापगड ठेवलेलं आहे. किल्ल्याच्या आतला जो परिसर आहे तो 52 एकर आहे आणि तटबंदी पूर्ण 5 किलोमीटर. महाराजांनी किल्ला फक्त 2 वर्षात आणि एका दिवसात बांधलेला आहे. 1656ला स्टार्ट केला आणि 1658ला बांधून पूर्ण केला. 1659ला अफजल खानाचा इथे वध केला. तिथे अफजल खानाचा थडगा आहे. तिथे गाड्यांची पार्किंग. हा ध्वजपुरुष हा मेन गेट आहे. तिथून वर आलं की भवानी मातेचं मंदिर आहे. तिकडे भवानी तलाव. हे वरचं गाव आहे प्रतापगड. ते बालेकिल्ला. बालेकिल्ल्याच्या मध्ये शंकराचं मंदिर आहे केदारेश्वर. वरती महाराजांचा पुतळा आहे. पुतळ्याच्या पाठीच्या साईडला गार्डन आहे. त्याच्या पाठी कडेलाट पॉईंट आहे. त्या साईडला तिकडे गेला की रेडे बुरुज. तिकडे यशवंत बुरुज. इथून असं या साईडून खाली यावं लागतं.
आणि अशा पद्धतीने आपण शिवकालीन खेडेगाव पाहून बाहेर आलो. मार्गदर्शक दादांनी व्यवस्थित आपल्याला माहिती दिली आणि त्यानंतर बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये आपण जेवणासाठी थांबलो. राईड करून खूप दमलो, त्यामुळे आम्ही थोडेसे गाणे लावून थोडा एन्जॉय केला आणि जेवण करून तिथून निघालो. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत हा व्लॉग शेअर करा. धन्यवाद.